दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा, पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता भांडूप पश्चिम आणि भांडूप पश्चिम परिसरातल्या गणेश नगरमध्ये. किती छान योगायोग आहे बघा. गणेश नगरच्या दिशेने निघालेले आहोत आणि गणेशाचं दर्शन आपण घेतो आहोत. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपण जाणार गणेश नगर मधल्या दोघींना भेटणार. सुनबाई आहेत तृप्ती सोनावणे आणि सासूबाई आहेत कल्पना सोनावणे. दोघींना भेटून सुरुवात करूया आजच्या भागाला. पुन्हा एकदा नतमस्तक होऊया गणपती बाप्पाच्या चरणी आणि मग सुरू करूया आजचा हा धमाल भाग. सासूबाई, कांजीवरम आहे माझ्याकडे, आता फक्त पैठणीच हवी. अगं घे की, कोणी अडवलंय? सासूबाई, आज भोपळ्याची भाजी करू का? कुठलीही कर, कारल्याची केलीस तरी चालेल. सासूबाई, सुरमई फ्राय चालेल? तसं पापलेट आवडतो मला, पण आजपासून सुरमई फ्राय. सुनांचे डिमांड सासूबाईंनी पुरवायचे. पैठणी सुनेचीच, पैठणी सासूचीच. नमस्कार. नमस्कार. एक अक्षर देतो आधी म्हणजे पटकन उखाणा कोण घेतं बघता येईल. भांडूप प. परातीत ठेवले गहू. कृष्णरावांचं नाव घेते. घरात कशी येऊ? घरात कशी येऊ? चला, सुरुवात तर छान झाली. अभिनंदन. तुम्ही गहू दळत बसा फक्त. तुम्ही काय एक उखाणा. अगली बुगली बुश, स्वप्नील माझ्यावर खुश. काय 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 काय? अगली बुगली बुश, स्वप्नील माझ्यावर खुश. अगली बुगली बुश, स्वप्नील माझ्यावर खुश. हा हा कुठला म्हणजे कधी झाला हा खुश? बरं द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर नमस्कार. स्वप्नील सोनवणे. हे माझ्या सासूबाई नमस्कार. कल्पना सोनवणे. हे माझे सासरे कृष्ण नमस्कार. सोनवणे. ही माझी बहीण, नमस्कार. ही नणंद माझी नमस्कार. खेळा, ती मावशी नमस्कार. आणि हे सगळे शेजारी. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 आई, कसं वाटतंय आज तुम्हाला? छान वाटते. कशाबद्दल? तुम्ही घरी आले. बांदेकर म्हणून. हो, म्हणून तुमचा आवाज जरा मोठा आला तर मजा येईल. मोठा नाही माझा आवाज. काय सांगता? फक्त ओरडायला मोठं. बोलली सून, बोलली सून, बोलली. बघताय ना? हा, तर तुमचं माहेर कुठलं? पाली. पाली. हा, सुधागड पाली. सुधागड पाली. बल्लाळेश्वर गणपती आहे ना. वा 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 वा. तिथलं ते माहेर माहेर तुमचं. माझं. वा, छान. आणि तुमचं बालपण सगळं इथलंच? हो, इथे पण लहानपण सगळं इथलंच म्हणजे गेलं? गावाला अलिबागला. अलिबागला कुठे? अलिबागला कणकेश्वर. कणकेश्वर. वा वा. बर. आणि मग कणकेश्वरून बल्लाळेश्वर कसं काय? तिकडून कॉन्टॅक्ट होतं. कसं काय? त्यांची बहीण आहे ना, ती माझ्या माहेरी तिकडे म्हणजे थोडं अच्छा, एक त्यामुळे- नदीमध्ये आहे. नदी हा, होती मध्ये. हा, त्यांनी ते सुचवलं होतं. आणि झालं कुठे लग्न? गावाला. गावी झालं. म्हणजे कुठे? पालीला. पालीला झालं. आपलं माहेर कुठलं? पाली.
पालीला कुठे? बल्लाळेश्वर मध्ये मेन दोघींचं एकच माहेर आहे एकच माहेर आहे. मोठ्याने का नाही दोघी बोलत? माहेर तिथलंय म्हणून? नाही मग माहेर पालीमध्ये हा ह्यांचं उन्हेर आहे आणि मी खुद्द पालीमध्ये. खुद्द पालीमध्ये. पाली सिटी मध्ये. बल्लाळेश्वर मंदिर जिथे आहे हा. तिथे. आणि मग तुम्ही काय दर्शनाला गेला होता? नाही, मग मी माझ्या भावाच्या मुलीच्या पहिल्या बर्थडेला गेलेलो. भावाच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला वाढदिवसाला. तुम्ही बल्लाळेश्वरला गेला होता? नाही, घरी birthday ला गेलेलो तेव्हा ही आलेली तिथे. म्हणजे मामाकडे तिकडे आला. याच्या हा, मामाकडे. म्हणजे माझ्या मामाकडे गेलेलो मी. तुम्ही मामाकडे गेला आणि होता. मी माझ्या मावशीकडे आणि गेले. ही तुम्ही तिच्या तुमच्या मावशीकडे गेलेला. मग काय झालं पुढे? तिथे आमचं जमलं. म्हणजे आमच्या आईने ते प्रस्ताव आणला तिथे. तिथेच? हो, तिथेच. तेव्हाच? तिला बघितल्याबरोबर मी म्हटलं ही मुलगी कोणाची? हा. तर ते दुसऱ्या माझ्या सुना होत्या म्हणजे भाच्यांच्या हे. तर त्या बोलल्या अहो आपल्या संगीताताईंची. तिला फक्त मी बोलले दे मला देतेस काय तुझी मुलगी एवढंच. ह्याच्यावरून आमचं लग्न जमलं मुलाचं माझ्या. पण तुमचं लग्न कधी झालं? 22 मे. वर्ष? 2011. 2011. कारण ना 2010 ते 2011 मे मध्ये ना. त्याच्या आधी माझ्या मते एप्रिलच्या दरम्यान तुम्ही दोघे लोणावळ्यात होता का आलेला? हो, मी बघितल्यासारखं वाटतंय तुम्हाला. हो. काय झालं होतं लोणावळ्यात? लोणावळ्यात कामाला होता ना तू? हा हा, हे मी काय? कामाला. तेव्हा आम्ही म्हणजे लपून. ते आम्हाला आता कळलं. कळलं तुम्ही? हे लपून गेले पण आपल्याला मांजरीसारखं असतं. ह्यांना वाटलं लपून गेले पण बघितलं मी बघितलं होतं या दोघांना. मग काय झालं तेव्हा सांगा. आता लपून गेला पुढे? हा. काय नाही, असंच एक डेट म्हणून आम्ही गेलेलो लोणावळ्याला. हा. एकविरेला गेलेलो. एकविरेला हे आता सांगता सगळ्यांना की एकविरेला गेलेलो असं सांगता? नाही, एकविरा आईला म्हणजे तिकडेच गेलेलो. हा. तिकडचं दर्शन पण वगैरे. ह्या आईला माहित नव्हतं. नाही. हे आईला आता कळलं. नाही पण मला सांगा हे तेव्हाही कळलं नव्हतं? नाही. तुम्हाला आज इतक्या वर्षांनी कळतंय? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षांनी. आता ही आई कोपली तर एक नारळ आणून देतो. यांच्यासाठी एक गाणं म्हणायचं असेल तर कोणतं म्हणाल? शिक्षा तुम्हाला न सांगता गेला होता ना त्याची शिक्षा. लवकर हा म्हणा. रहना है तेरे दिल में रहना है कहना है आज तुझसे कहना है. काय सांगायचंय काय सांगायचंय? रोजचा हिशोब मागू नको. कहना है. हो लवकर. हो लवकर वेळ निघून जाते. लवकर. हम तुम्हारे हैं तुम्हारे सनम बस. मग लवकर अजून 30 सेकंद आहेत. मग मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गौरी राखण करते मी रावजी हात नका लावजी पाहिलं कुणीतरी. बस. लवकर शे बघा 10 सेकंद लागेल. लवकर र वरून 1 2 रात कणी एक ख्वाब में आए और गले का हार हुई. लोणावळ्यात रात्री फिरायला गेला आणि आता याला काही प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न सुनबाईंसाठी. कोणते 2 महाराष्ट्रीय पदार्थ सुनांना आलेच पाहिजेत असं सासूबाईंना वाटतं? मोदक आणि पुरणपोळी. अभिनंदन. काय येत नाही सुनेला? शिकली. बर. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. लग्नानंतर तुमच्या सासूबाई सगळ्यात जास्त कोणाला मिस करायच्या? त्यांच्या आईला. आईला की सासूला? पटकन सांग. आई. उत्तर चुकलं. कोणाला हो? सासूबाई. का हो? खूप छान होत्या स्वभावानी सासूबाई. म्हणजे प्रेमळ होत्या एकदम. तर तुम्हाला वाटायचं अशी सासू हवी म्हणून? हा. आज सुद्धा इतक्या वर्षांनी सासूबाईंना मिस करतायत त्या. चांगली. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. स्वयंपाक करताना सुनबाई वारंवार कोणती गोष्ट नेहमी विसरते? स्वयंपाकात अशी कोणता पदार्थ हा आहे? ती गॅस जास्त वेळ चालू ठेवते. म्हणजे पूर्वतयारी तिची कधी नसते. उत्तर चुकलंय. काय हो? कोथिंबीर टाकायला विसरतात त्या. कळलं का? आणि म्हणून हे दोघेही गॅसवर असतात. सुनेचा कोणता शब्दघोळ तुम्हाला नेहमी हसवतो? हा ती ळ आहे ना. ळ बोलत नाही जास्त. ल बोलते. ल ल. उच्चार ल येतो जास्त तिचा.
काय आता बघितलं मी नेमकं आणि गाण्यासाठी ल दिला होता तर त्यांनी मला र का विचारलं मी घाबरलो तेव्हा. पण असं होतं. पुढचा प्रश्न सासरे बुवांसाठी. इतकी वर्ष साडी विक्रीचा व्यवसाय करूनही तुम्ही तुमच्या पत्नीला कोणतं गिफ्ट अजूनही दिलं नाही असं त्यांना वाटतं? साडीच दिली नाही. का हो असं केलं? साडीचा धंदा करतोय ना मी. म्हणून दिली नाही. पाहिजे ते त्याने घ्यायची. त्यांनी घ्यायची. अभिनंदन, उत्तर बरोबर. त्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे. तुमच्या पत्नीची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती? त्याला काहीतरी व्हायचं होतं आयुष्यात. 10, 9, 8, 7, 6. पार्लर खोलायचं. पार्लर चुकलं. एअर हॉस्टेल. हा, एअर हॉस्टेल व्हायचं होतं मला. एअर हॉस्टेस व्हायचं होतं त्यांना, पण ते काही जमलं नाही आणि मग ते राहूनच गेलं. हो ना, सगळे टेन्शन मध्ये दिसतात. बरं, नमस्कार. बघितलं, पाठशे आल्यावरती जास्त टेन्शन आलं यांना सगळ्यांना. नमस्कार. पण तुम्ही सांगा तुमच्या टीम मध्ये कोण कोण आहेत? नावं सांगायची? हा, म्हणजे साधारण कोण कोण आहेत बाबा? हा, सगळ्या शेजारचे शेजारचे आहेत. नमस्कार. वहिनी आमच्या सगळ्या आणि माझी मुलगी ही. हो, हा. बरं. तुम्ही कुठे असता? भांडूप स्टेशनलाच आहे. स्टेशनलाच आहे. तुम्ही काय करता? बरं. आणि मग मला तुम्ही सांगा, या सगळ्या जणींमध्ये आता जर भांडायची वेळ आली तर एकच नाव सांगा ना, कोण पटकन म्हणजे वाद घालू शकेल? मुलगी. आणि तुमच्याकडे कसं काय पाठी? सगळे शेजारचेच आहेत. शेजारचे. आणि ती माझी मावशी आहे हा, आणि ही बहीण आहे माझी. मग ही भांडेल का बहुतेक. तुमच्या बाजूने? बरं, आता एक चर्चेचा विषय आहे आणि या विषयावरून आपली मतं व्यक्त करायची आहे. विषय असा आहे की घर सुटसुटीत असावं की शोभेच्या वस्तूंनी भरलेलं असावं? तुमचं काय म्हणणं आहे? सुटसुटीत असावं. हा. अच्छा, तुमचं काय म्हणणं आहे? भरलेलं असावं शोच्या वस्तूने. शोच्या वस्तू पाहिजेत. तुम्हाला आवड आहे हो, खरेदीची? खूप. शोभेच्या वस्तू घ्यायला आवडतात. तुमचं काय म्हणणं आहे? घ्यायला हरकत नाही, पण ते साफ करायला पण तेवढा वेळ जातो ना. आणि जागा कशी मोकळी असली की छान वाटतं जरा. बरोबर आहे, म्हणजे मोकळं पाहिजे ना घर. मोकळं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? शोभेच्या वस्तूने काय फरक पडतो? छान दिसतं, चांगलं वाटतं पण ते बघायला. शोभेच्या वस्तू छान दिसाव्या यासाठी काय करायला पाहिजे? साफ ते कोणी करायचं? मीच करायला हवं. ते तुम्ही करायला हवं. अच्छा, ठीक आहे, मग काय हरकत नाही. आता सासूबाईंनी? ते कधी कधी त्यांनी पण करायला हवं. अच्छा, त्यांनी पण करायला. काय सून शोधली आहे तुम्ही? बल्लाळेश्वराच्या इथे जी काही आली आहे ती वाढदिवसाला, सुरी घेऊनच आली आहे ती, केक कापायचा. वा वा वा, छान. पण मला सांगा, तुमचं काय म्हणणं आहे? आता बघायचं आहे खरं म्हणणं. नाही, असाव्यात शोभेच्या वस्तू. असाव्यात. असाव्यात. सासरे बा, तुमचं काय म्हणणं आहे? शोभेच्या वस्तू वगैरे ते नाही, असाव्या शोभेच्या वस्तू, पण त्या कमी प्रमाणात असाव्या, एकदम वर पण नसाव्यात. असं तुमचं म्हणणं आहे. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? शोभेच्या वस्तू असाव्यात घरात, असायलाच पाहिजे. माणसानं दिवसभर नाही झोपायला मिळालं चालेल, वस्तू ठेवायला पाहिजे. एवढं असतं, पण थोडं लहान असतात, त्यामुळे लिमिट मध्ये सगळं करायला हवं. तुमचं काय म्हणणं? लिमिटेड, मोठ्याने बोला ना. लिमिट मध्येच हवं. अच्छा, म्हणजे शोभेच्या वस्तू असाव्यात. तुमचं काय म्हणणं आहे? असाव्यात. वस्तू असाव्यात. बरं, ही झाली आता यांची मतं. आता ही मतं कागदावर उमटवायची आहेत. यांचं म्हणणं आहे की त्या शोभेच्या वस्तू असण्यापेक्षा सुटसुटीत घर असावं. तर सुनेचं म्हणणं आहे की नाही, शोभेच्या वस्तू असाव्या, घर सुटसुटीत नसलं तरी चालेल. तेव्हा आता बघूया बाकीच्यांची काय म्हणणी आहे. सगळ्यांकडे सासू आणि सूनबाई असे झेंडे दिसत आहेत. आता मी प्रश्न विचारतो आणि मग प्रत्येकाची उत्तरं बघूया कोणाच्या बाजूनी आपल्याला मिळत आहेत. सगळ्यांच्या चिठ्ठ्या तर इथे आलेल्या आहेत. आणि पहिला प्रश्न आहे, जर या घरामध्ये सूनबाई आणि सासूबाई यांना शोभेची वस्तू भेट करायची असेल तर ती सुनेला कराल का सासूबाईंना कराल? सुनेला कराल. बघितलं, मुलगा आणि सासरे पण म्हणतात सुनेला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, त्यामुळे हा गुण सूनबाईंना मिळाला.
घरात पाहुणे जर येतील ना तर पाहुण्यांची वर्दळ सासूबाईंमुळे की सुनबाईमुळे लोक किंवा पाहुणे येतात घरात? सासूबाईंमुळे येतात. सुनेमुळे आलेले लवकर जातात. पण या दोघींपैकी कोणाबरोबर शॉपिंग करायला गेलं तर ते फायद्याचं ठरेल? सासूबाई, कारण कमी खरेदी करणार. विमानाचा प्रवास सुरू आहे, एकच पॅराशूट आहे आणि ते पॅराशूट दोघींपैकी कोणाकडे तरी एकीकडेच ठेवायचंय. अशा वेळेला मुलगा ते पॅराशूट आईकडे ठेवायला देईल का बायकोकडे ठेवायला देईल? पॅराशूट अच्छा आईकडे. तुम्ही तुमचं दाखवा आता मत. नाही नाही, समोर समोर. सासू जन्म दिलाय ना. हे बघा, यांच्या बरोबर विमानाने जाऊच नका तुम्ही, कळलं? आणि आजच्या भागातली पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? 1 2 3 4 5 जण म्हणतायत सून जिंकेल. मुलगा आणि सासरे दोघे म्हणतायत की सासू जिंकेल. त्यामुळे हा गुण मिळाला आता सासूबाईंना. आपण बघितलं तर आतापर्यंत सूनबाईंचे गुण आहेत 3 आणि सासूबाईंचे गुण आहेत 5. आता बघूया जरा कुणाच्या गुणांमध्ये कशी भर पडलेली आहे. कारण चर्चेचा विषय होता शोभेच्या वस्तू घरात असाव्यात की घर सुटसुटीत असावं. आणि मग वेगवेगळी मतं आपल्याला ऐकायला मिळाली. बोलणं वेगळं असतं पण कागदावर उतरवायची ज्या वेळ येते ना तेव्हा खरी मतं उमटतात. आता बघूया काय झालंय. 4 फिक्सिंग झालेली आहे. 8 सासरे बोनचं मत बघूया कोणाकडे. एकटाच आहे का सोन्याच्या मागे? 9 आणि मुलगा बघूया आता काय करतोय. मला पण असं वाटलं मी एकटाच आहे म्हणून. बघितलंच आज कसं वागलेत ते. असू दे, हा? चालायचं ते. याची शिक्षा काय त्यांना? शिक्षा काय नाही. काही नाही, शिक्षाच नाही. तुम्ही गेल्यानंतर खैर नाही माझी. हे 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये आणि ही गोड भेटवस्तू झी मराठीकडून सासू गटासाठी. अभिनंदन. आणि आता बघूया कोण जिंकणार पैठणी. आणि आता कोण जिंकणार पैठणी आता ठरणार आहे. खेळ सोपा. याच्या सोन्याची ही जी कडी आहे ही इथून टाकायची आणि या टिपॉयवर थांबली पाहिजे. जर खाली गेली तर उपयोग नाही. या दोघींपैकी ज्याची कडी या टिपॉयवर जास्त राहणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 टाका. 1 थांबा, तुम्ही 1 टाका. 2 1 टाका. 3 2 आई पुढे जाऊन टाकताय तुम्ही. 4 3 5 4 6 अभिनंदन. आणि आता या खेळामध्ये निकाल आपल्या समोर. सासरे भावांनी खूप छान साथ दिली झी मराठीकडून दिली. तर ही भेटवस्तू आपल्याला. आणि उपविजेत्या ठरल्या सूनबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन
एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.